हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल। तुमचं सगळ्यांचं सीमा कुबेर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आज बनवणार आहोत नऊवार आपण पॅटर्न 3-4 वर्षाच्या मुलीचं। मुलगी 1.5 वर्षाची आहे, पण मेजरमेंट आपण हे असं टाकतोय की 3-4 वर्षापर्यंत येईल। डबल फोल्ड कपडा करून घेतलेला आहे आणि तिची उंची 18 इंच आहे, तर त्याच्यामध्ये मी 2 इंच प्लस करून हाईट घेतलेली आहे। बंद बाजू माझ्या साईडला आहे आणि साईडला मी 7.5 इंचापर्यंत रुंदी घेतलेली आहे, कारण की 22 इंचाची कंबर आहे। त्याचा चौथा भाग घेतला मी आणि पुढे 1.5 पावणे 2 इंचापर्यंत आपल्याला घ्यायचं आहे आणि खोलीला पण तुम्ही 8.5 ते 9 इंचापर्यंत घेऊ शकता। 2 बाजू आहेत डबल फोल्ड करून माझ्या साईडला घेतलेल्या। 5.5 इंचाचा आहे, तर मी 1.5 ते पावणे 2 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे। खाली पण तुम्ही कम्फर्टेबल नुसार 8.5 ते 9 इंचापर्यंत घेऊ शकता। मी 9 9.5 येथे घेऊन टाकते। मेजरमेंट आपण थोडंसं जास्त मोठं माप घेतो आहे। हे जवळपास 3 ते 4 वर्षाच्या मुलीपर्यंत येईल असं। समोर 2 इंच घेऊ आणि सेम आपण ब्लाउज 4 मोहरला जसा आकार देतो सेम तसा आपल्याला मोंढ्यासारखं आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे। आपण पटियाला पॅन्ट बनवतो ना, सेम तशीच पॅन्टचीच कटिंग म्हणा, तर सेम तीच कटिंग आपण या ठिकाणी यूज करतो आहे। बॉटम टाकून घेऊया। 4.5 इंचाचं बॉटम आहे, थोडीशी 1 इंच माया एक्स्ट्रा सोडू। बॉटमला फक्त 1 इंच माया घ्यायची आहे। आता ही जी लाईन आहे ती सरळ क्रॉस करून घ्यायची, पण त्या अगोदर दोन्ही जे कपडे आहे ते बघा, दोन्ही पण डबल फोल्ड आहे। दोन्ही पण बंद बाजू माझ्या साईडला आहे, म्हणजे आता हे जोडून घेऊया आणि कट करून घेऊया। ही नऊवार 1.5 वर्षाच्या मुलीपासून ते 4 वर्षाच्या मुलीपर्यंत तुम्ही एकदम कम्फर्टेबल शिवू शकता। काहीही प्रॉब्लेम येणार नाही कुठेही। थोडंसं माप अर्धा इंच वाढून घ्यायचं आहे जे आपली उंची आहे तिच्यात, कारण की वरचा जो बेल्ट असतो, पट्टी असते, ती आपण थोडीशी मोठी लावली ना की नंतर जशी जशी मुलीची हाईट वाढली तसं तसं आपण ती पट्टी वरच्या साईडला थोडीशी मोठी करू शकतो। आता हे जसंच्या तसं आपण कट करून घेऊया या पद्धतीने। ही मुलगी फक्त 1.5 वर्षाची आहे, पण मी थोडंसं तिच्या मम्मीने सांगितलं होतं की थोडंसं वाढतं माप घ्यायचं की 3-4 वर्षाच्या पर्यंत तिला येईल असं। आता हे अस्तर आपल्या काही कामाचं नाही आहे, कारण की बॉटमला फक्त एवढंच कपडा आपल्याला लागणार आहे। हे आपल्याला ब्लाऊजसाठी उपयोगात होईल। चला, आता हे 2 पाय निघालेले आहे आपले, दोन्ही साईडचे 2 पाय नऊवारीचे। आता हा एक पाय घ्यायचा आणि सगळ्यात पहिले आपण पदर काढून घेऊया। पदर काढून घेताना आता बघा, पिंक कलरची खूप सुंदर नऊवारी साडी आहे, एकदम सॉफ्ट आहे, त्या मुलीला टोचणार वगैरे पण नाही, एकदम छान। एका साईडला थोडीशी मोठी बॉर्डर आहे आणि एका साईडला थोडीशी लहान बॉर्डर आहे बघा। आता जो याचा पदर आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे। तर पदर घेताना आपल्याला जी उंची आहे मोजून घेतलेली आपण 18 इंच, त्याच्या डबल घ्यायचं आहे। तर तुमच्या असं जर नाही लक्षात राहिलं तर तुम्ही पायानेच मोजून घेऊ शकता या पद्धतीने। ही झाली एकदा उंची घेतली आपण, अजून एकदा डबल एकदा उंची घ्यायची। माप लक्षात राहणार नाही म्हणून एकदम सिंपल पद्धत तुम्हाला सांगते आहे। आणि ह्याच्या अलीकडे परत 10 इंच आपल्याला एक्स्ट्रा थोडंसं वाढवून घ्यायचं आहे, म्हणजे हा पदर झाला। हे बघा, 10 इंच परफेक्ट माप आहे हे कोणत्याही मापाचं। अगदी मोठ्या लेडीजचं जरी असेल तरी जो पण आपण बॉटम घेतला त्याच्या डबल घ्यायचं आणि 10 इंच वाढवून घ्यायचं। इथे आपण खून करून घेऊ। आता दुसऱ्या साईडला फक्त आपल्याला बॉटमच्या डबल घ्यायचं आहे, जे पॅन्टीचं मेजरमेंट आहे त्याच्या डबल घ्यायचं आहे। या साईडला आपण डबल घेऊन 10 इंच शिल्लक घेतलं, तर या साईडला फक्त आता 18 2 36, तर आपण 35-36 इंचाचं या ठिकाणी घेऊन टाकूया पदर एका साईडचा, कारण की आपला पण बघा साडीचा पदर एका साईडला थोडासा मोठा असतो मिरीच्या साईडला आणि खालच्या साईडला थोडासा। आता ह्याला तिरकस रेषा ओढत आपण जॉईन करून द्यायचं, कारण की खालच्या साईडला 10 सेंटीमीटर जास्त आहे, त्याच्यामुळे एकदम सिंपल कटिंग सांगते आहे। प्लीज पूर्ण व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील। ब्लाऊजचे कटिंग स्टिचिंगचे एकदम सोप्या भाषेमध्ये व्हिडिओ मी अपलोड केलेले आहे, ते पण तुम्ही व्हिजिट करून चॅनलला व्यवस्थित बघून घ्या। आता बघा, हा पदर जो आहे तो आपण व्यवस्थित कट करून घेऊया। थोडासा क्रॉसमध्येच येतो हा, ठीक आहे, कट करून घेऊया। पदर कट करून घेतल्याच्या नंतर जे पाया असतात दोन्ही साईडचे नऊवारचे ते पण आपल्याला कट करून घ्यायचे आहे। एकदम सोपी पद्धत सांगणार आहे, तुम्ही अजून एकदा पण स्टिच केली नसेल तर तुम्ही सेम अशा पद्धतीने जसं सांगत आहे फक्त तशी कटिंग करायची आहे। आणि जर मुलगी 2-3-4 वर्षापर्यंत असेल तर मेजरमेंट तुम्ही सेम घ्या। मी विश्वासाने सांगते, काहीही कुठेही कसलाही प्रॉब्लेम होणार नाही, एकदम परफेक्ट मेजरमेंट येईल। सेम हे माप टाका तुम्ही, हाईट टाका 18 ते 19 इंच घ्या आणि सेम पल्लू वगैरे सेम असं करून घ्यायचं। आता बघा, जो उरलेला फॅब्रिक आहे
आपण पदर कट करून घेतला, त्याच्या थोडासा साईडला आता हे असं डबल फोल्ड करायचं आणि याच्यावर जे पाय आहे ते व्यवस्थित ठेवून घ्यायचे आणि कट करून घ्यायचं। हे डबल फोल्ड केलेला आहे। आता हे जे कट करत आहे मी दोन्ही साईडचे पाय झाले। पाय झाल्याच्या नंतर आपल्याला काष्टा कट करून घ्यायचा आहे। सिंगल काष्टा मी बनवणार आहे। काष्टा पण आपल्याला जेवढं पायाचं मेजरमेंट आहे तेवढा काष्टा कट करून घ्यायचा। याला शेप आपण नंतर देऊया स्टिचिंगच्या वेळेस। याला शेप पण फक्त थोडासा राऊंड द्यायचा, बाकी काही नाही। बघा सिंगल काष्टा मी या ठिकाणी कट करून घेतलेला आहे। थोडासा जास्त घेतला पायापेक्षा 2-3 इंच खाली। बघा 2-3 इंचच फक्त जास्त घेतला। आता हे साईडला ठेवून घेऊ आणि आपल्याला ज्या समोरच्या प्लेट असतात, राजलक्ष्मी साडी बनवतो आहे, राजलक्ष्मी आणि शाही मस्तानी जवळपास सेमच असते। याला व्यवस्थित पांघरून घेऊया आणि प्लेट बनवण्यासाठी आपण कपडा या ठिकाणी रेडी करून घेऊ। बघा पुन्हा जो पाय घेतलेला आहे आपण एका साईडचा नऊवारीचा, तोच आपल्याला याच्यावर ठेवायचा आहे। कसा ते पण मी तुम्हाला सांगते, त्याच्या अगोदर हे इथे व्यवस्थित करून घेऊ। याच्यावर असा पाय ठेवायचा। फक्त आहे आपल्याला समोरच्या प्लेटच्या हाईट साठी पाहिजे मेजरमेंट। खडूनी हे आकार याला टाकून घ्यायचा। पाय आहे त्याच्यापेक्षा तुम्ही 1 इंच एक्स्ट्रा वरती घेऊ शकता। मेऱ्या थोड्याशा मोठ्या पण झाल्या तरी काही हरकत नाही। बघा मी थोडंसं जास्त घेतलेलं आहे, अर्धा इंच। निशाण काढून घेऊ पायाचं आणि याच्यावरती आपल्याला 3-3, 4-4 इंचाच्या छोट्या प्लेट टाकून घ्यायच्या। तुमच्या कम्फर्टेबल नुसार प्लेट टाकून घ्यायच्या या ठिकाणी। आता हा शेप आहे तो थोडासा कट करून घेऊ आपण। हे साईडला टाकून देऊ। याचा मला परकर पोलका शिवायचा आहे, ते पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेल। जी एक्स्ट्राची साडी उरलेली आहे तिचा। आता बघा प्लेट टाकण्यासाठी आपल्याला या अशा पिना लागणार आहे। या पिना खूप जरुरी आहे, खूप इम्पॉर्टंट आहे। या पिनांशिवाय आपण प्लेट अजिबात टाकू शकत नाही। तर आता बघा 3-3 ते 4-4 इंचाच्या प्लेट तुमच्या कम्फर्टेबलवर आहे। जर साडी मोठी असेल तर थोड्या मोठ्या प्लेट घेऊ शकता। तीन ते 3.5 इंचाची आपण एक प्लेट घेऊन बघूया या ठिकाणी। ठीक आहे एवढी, कारण की 5.5 मीटर साडी असते त्याच्यामुळे एवढ्या प्लेट नाही होत। रेडीमेड साडीला तर 2-3 प्लेट असतात, पण शिवून घेतलेली साडी खूप सुंदर दिसते, सॉफ्ट, आणि मुली घालतात पण आवडीने। आमच्याकडे तर नवरात्रामध्ये, आता बघा नवरात्रीचाच पिरियड आहे त्याच्यासाठीच मी हे स्टिच करत आहे। बघा या पद्धतीने अर्धा इंचाचा गॅप सोडत पूर्ण प्लेट आपल्याला रेडी करून घ्यायची आहे। पिना लावत पूर्ण प्लेट ह्या रेडी करून घेऊया आपण। आता ह्याचा जो स्टिचिंगचा व्हिडिओ आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पार्ट 2 मध्ये बघणार आहोत, कारण की व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल आणि तुम्हाला पण थोडंसं कन्फ्युजन होईल, कारण की कटिंग स्टिचिंग सगळं एकाच व्हिडिओमध्ये म्हटल्याच्या नंतर। पण खरं सांगतेय, कोणत्याही मापाचं जर नऊवार तुम्ही सेम या पद्धतीने जर शिवलं तर कुठेही प्रॉब्लेम येणार नाही। खूप सुंदर म्हणजे प्लेट तर खूप सुंदर येत आहे। ह्याच्या बॉर्डर सुंदर आहे, त्याच्यामुळे हाईट कमी जास्त करून तुम्ही कोणत्याही मापाचं सेम या पद्धतीने, लहान असो मोठं, इव्हन आपल्या पण मापाचं सेम हीच पद्धत असते शिवायची। फक्त मेजरमेंट वेगळे असतात आणि आपण टेलर लोक आहोत। जर ज्याला पंजाबी ड्रेसची पॅन्ट शिवता येते त्याला तर नऊवारीचा जो बॉटम आहे, खालच्या साईडचे पाय ते व्यवस्थित काढता येतात आणि पल्लू वगैरे बाकी सगळं सेम असतं, काही त्याला म्हणजे वेगळं नसतं। बघा आता ज्या पूर्ण प्लेट आहे त्या या पद्धतीने आपल्याला टाकून घ्यायच्या आहे। प्रत्येक ठिकाणी आपण पिन लावून घेणार आहोत, म्हणजे जेणेकरून आपल्या प्लेट सटकणार नाही। वरच्या साईडची जी बॉर्डर आहे ती आपल्याला व्यवस्थित फिनिशिंग साठी फोल्ड करून घ्यायची आहे या पद्धतीने। बघा किती सुंदर लुक आलेला आहे आपल्या प्लेटचा। प्लेट आपल्या छान रेडी आहे समोरच्या। ह्याला आपण कट करून घेऊया। आता जे निशाण आखलं होतं आपण हाईटचं त्याच्यावरच आपण कट करत आहोत। आता इथे बघा जास्त प्लेट जमा झाल्या त्याच्यामुळे मला कापायला थोडंसं जड जात आहे। बघा किती सुंदर प्लेट आलेल्या आहे।